हाय नमस्कार मित्रांनो, आपण आहोत भाईंदर येथे आणि आज आपला प्रवास असणार आहे भाईंदर ते वसई किल्ला। आणि हा वसई किल्ल्यापर्यंत आपण आज बाईकने किंवा बाय रोडने जाणार नाही, तर आपण सहारा घेतोय, आपण आधार घेतोय ह्या रोरो जेटीचा, कारण नवीनच सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही देखील या रोरो जेटीचा आनंद घेण्यासाठी इथे आलो। आणि प्रवास हा आपला सुखद कशा प्रकारे जाईल आम्ही प्रयत्न केला, कारण सूरज भोसले यांनी आम्हाला सहाय्य केलं। इथपर्यंत त्याची सगळी कल्पना होती की आपण ह्या आज माध्यमातून आपण जाणार आहोत आणि खरोखर त्यांच्या कल्पनेला आम्ही दाद देतो, कारण प्रवास जो आहे आमचा खूप आनंदी आणि सुखमय गेला। कारण अशा प्रकारच्या जहाजात आम्ही आधी कधी बसलो नव्हतो, आधी कधी असा प्रवास केला नव्हता। स्वामींच्या दर्शनाला जाताना आपण अशा प्रकारचा प्रवास करून जाणं कधी विचार देखील केला नव्हता आणि तो आज ही अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशा प्रकारचा आम्हाला अनुभूती आली। तर आपण आज जातोय पालघर जिल्ह्यातील आणि वसई तालुक्यातील भुईगाव ह्या गावात आपण स्वामींच्या मठात जाणार आहोत आणि दर्शन घेण्यासाठी आपण चाललोय। तर जसं जसं आपण वसई जवळ आलं अधिक ओढ लागली आणि ही ओढ आज स्वामींच्या भक्तीची ओढ आम्हाला इथपर्यंत घेऊन आली। तर आज आपण जिथे जातोय ते हा एक फक्त व्लॉग नाही मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगेन की एक खरोखरची आलेली प्रचिती आणि जो इतिहास लागलेला आहे ह्या मठाला तो तुमच्यापर्यंत मी शेअर करू इच्छितो। कारण इथले जे रहिवासी आहेत ते संदीप म्हात्रे यांना आलेला हा दृष्टांत ह्या मठाला कारणीभूत ठरला आहे। त्यांचा इतिहास असा की संदीप म्हात्रे त्यांचे कुटुंबीय हे पिढ्यानपिढ्या स्वामींचे भक्त होते। वडिलांच्या सानिध्यात त्यांच्या मनात स्वामी भक्तीचा अंकुर उमलला। एके रात्री त्यांना श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिला की त्यांच्या घराच्या मागील बाजूस एक उंबराचे झाड जन्मले आहे, तेथे मठ बांध, मी येत आहे। दुसऱ्या दिवशी त्याच जागी प्रत्यक्ष जाऊन पाहता तेथे खरोखर उंबराचे म्हणजेच स्वामींना श्री दत्तात्रेयांना प्रिय असलेले उंबराचे झाड दृष्टीत पडले। आणि एक परिश्रमाने म्हात्रे कुटुंबियांना आणि संपूर्ण ग्रामस्थांना स्वामींचा दिमागदार मठ बांधण्यास सुरुवात केली। आणि आपण पाहतात की हा स्वामींचा मठ जो उभारला आहे याला संदीपजी म्हात्रे यांचा हा आलेला दृष्टांत कारणीभूत आहे। काही ठिकाणी असंच भक्ती म्हणून किंवा आपली इच्छा म्हणून आपण मठ बांधण्यात किंवा मंदिरं बांधण्यात येतात, परंतु इथला जो हा मठ आहे याला अशा प्रकारचा इतिहास लाभलेला आहे। खूप जणांना माहीत नसेल, इथे दर्शन घेऊन गेलेले आहेत, परंतु काही काहींना माहीत असेल, तर ही माहिती देखील आज तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरली आहे। मला देखील इथे आल्यानंतर ही माहिती कळाली आणि खूप छान वाटते। इथे पूर्ण जो माहोल आहे हा शांतप्रिय आणि अगदी भक्तिमय करणारा माहोल आहे। हे मंदिरासमोर असलेले दोन पहारेकरी आपल्याला अजून आकर्षित करतात। मंदिराच्या मध्ये आपण जसं जाऊ, मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेऱ्याला परवानगी नाही आहे, आपण त्यांच्या सूचनेचं पालन करून आपण थोडंसं बाजूला येतोय। तर ती मूर्तीचं आपण जसं दर्शन घेतोय अगदी विलोभनीय आणि मनाला प्रसन्न करणारं असं दर्शन झालं। जे इथले सेवेकरी असेल त्याचं देखील मी थोडंसं म्हणेन की हे सेवेकरीसुद्धा अतिशय शांततेने पूर्ण गर्दी हँडल करत होते। तर ह्या सगळ्या गोष्टी हँडल करताना खूप चिडचिड होते आणि गर्दी ही कशी लवकरात लवकर पुढे जाईल, प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन कसं मिळेल, ही याच्यातून कुठेतरी भक्तांचं मन दुखावलं जातं। कारण लांबून लांबून भक्त आलेले असतात, त्यांना व्यवस्थित दर्शन मिळावं अशी अपेक्षा असते। पण जशा मोठ्या ठिकाणी आपण दर्शनासाठी जातो तिथे आपल्याला कुठेतरी एक दुसऱ्याकडून ढकलाढकल होते, परंतु इथे तशा प्रकारचा माहोल कुठेच दिसला नाही। परंतु इथे तशा प्रकारचा माहोल कुठे दिसून आला नाही। त्यांच्यावर देखील जबाबदारी असतात, त्यांना प्रत्येकाला दर्शन व्हावं, लवकर लवकर लाईन सरावी आणि प्रत्येकाला वेळेत दर्शन व्हावं म्हणून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। परंतु इथे त्या प्रकारचा माहोल दिसला नाही। गर्दी तर होती आणि ती गर्दी सुव्यवस्थित त्याने नियोजनाने त्याने सगळ्यांना दर्शन घ्यायला लावलं। त्यासाठी त्यांचेसुद्धा किंवा ह्या मठांचे जे कोणी असतील त्यांचे देखील मी आभार मानेन। आणि दर्शन झाल्यानंतर, स्वामींच्या दर्शनानंतर इथे विठ्ठल रखुमाईंची जी प्रतिमा आहे तिथे चरण पादुका आहेत आणि तिथे देखील दर्शनासाठी एक भली मोठी रांग होती। सुंदर मठामध्ये आल्यानंतर ह्याच गोष्टी आकर्षित करत असतात, मनात आपण तेज आपण घेऊन जात असतो, स्वामींची भक्ती आपल्याला इथपर्यंत घेऊन येत असते। आणि हे दर्शन झाल्यानंतर स्वामी आपल्या सदैव पाठीशी तर असतातच, ह्याची देखील प्रत्येकाला प्रचिती आली असेल। म्हणूनच आज स्वामींचे भक्त फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगामध्ये देखील स्वामींचे भक्त आज पाहायला मिळतात। तर नवविधा भक्ती आणि त्या नवविधा भक्तीमधून आपल्याला जशी जमेल तशी आपण भक्ती करत असतो। तसेच भक्त इथे मला बसले दिसले, आपलं मागणं असतं आणि ते मागणं पूर्ण करण्यासाठी किंवा आपण एखादा नवस बोलला जातो, आपण त्याप्रमाणे नवस देखील फेडले जातात। कोण लहान बालकांना घेऊन येतात,
खूप सुंदर वाटतं. जितकं बोलावं तितकं कमीच ह्या व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन की इथे एकदा येऊन नक्कीच बघा. ही कोणाची एक हे नाही आहे, तर माझ्या मनातून मी बोलतोय. मी इथे येऊन मला जे अनुभव आला तो तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. सुसज्ज असलेली ही दुकाने म्हणा किंवा बाजारपेठ म्हणा, अगदी आपल्याला जे हवं नको ते सगळ्या या गोष्टी इथे मिळतं. भक्तीसाठी किंवा पूजेसाठी लागणारे साहित्य इथे अवेलेबल आहेत. तसेच भंडारा आपल्यासाठी अवेलेबल असतो. आपण त्या वेळेत जर आलो तर आपल्याला भंडाराचा देखील महाप्रसादाचा देखील लाभ मिळतो. आणि आम्ही थोड्याशा चुकीच्या वेळेत आलो आहेत म्हणून आम्ही फक्त प्रसाद आम्ही गोड मानून घेणार आहोत. प्रसादासाठी देखील खूप लाईन होती मित्रांनो. अशा प्रकारे देवस्थानाला येताना प्रसाद आणि प्रसादाचा कण देखील आपल्याला खूप गोड वाटत असतो. आणि हीच गोडी आपण दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष आपण मनात ठेवावी आणि त्यातूनच आपलं जीवन जे आहे ते सुखमय बनतं. देवाचं दर्शन हे फक्त निमित्त असतं, परंतु इथून जी आपण ऊर्जा घेऊन जातो ही आपल्याला ऊर्जा चालवत असते, बोलवत असते. आणि ह्या ऊर्जेरूपी भगवंत आपल्याशी जोडले गेले असतात, आपल्या जोडीला असतात. आणि इथे आल्यानंतर इथल्या समुद्र किनाऱ्याला देखील तुम्ही भेट द्यायला विसरू नका. दुपारची वेळ होती, 2च्या सुमारास आम्ही आलो होतो, तरी देखील इथे हा गारवा आम्हाला वाटत होता. समुद्र किनाऱ्यावर कुठल्याच प्रकारची उन्हाची झळाली वाटत नव्हती. हे एक वैशिष्ट्य आहे. साफसुथरा आणि सुंदर स्वच्छ हा इथले बीच पाहायला मिळाले. परतीचा प्रवास मित्रांनो कसा वाटला व्लॉग नक्कीच कळवा, कारण मी तर खूप एन्जॉय केलं. आणि एक धडधड होती मनात की हे सगळं मी पहिली गोष्ट व्लॉग शूट करण्याच्या ऐवजी इथं आनंद जो आहे हा मी उपभोग घेत होतो ह्या प्रवासाचा. आणि खूप मजा आली, छान वाटलं. तुम्हाला कसे वाटतात माझी व्लॉग नक्कीच कळवा. चांगल्या वाईट ज्या काय तुमच्या प्रतिक्रिया असतील मला कमेंटद्वारे कळवा. आपल्या इथे जर मला इन्व्हाइट करायचं असेल व्लॉगसाठी किंवा एखाद्या व्हिडिओसाठी तर मला नक्कीच बोलू, मला आवडेल. मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन. आणि स्वामींचे भक्त असतील त्याने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या लाईक, कमेंट आणि शेअरची मी वाट पाहतोय. आणि असंच प्रेम राहू द्या आपल्या व्हिडिओवर. पुन्हा भेटू नव्या एखाद्या व्लॉगमध्ये किंवा आपले कॉमेडी व्हिडिओ येत असतात. आम्ही प्लॅनिंग करत असतो एखाद्या नवीन व्हिडिओची, तर साथ सोबत असू द्या. आणि जे काही साथ सोबत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला मित्रांनो, रजा घेते तुमची. VT लाईन स्टारवर बनून राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.